वरती आलेलो आहे. बिबट्या गिफ्ट आला काय. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज स्पेशल ब्लॉग आहे मोकळं एन्जॉय फुल. आज सुट्टी आहे मित्रांनो, आज संडे असल्यामुळं सुट्टी आहे. आज काहीच नाही आहे, आज फक्त एन्जॉय करायचं आहे. चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण आलो आहे गोगाबाबा टेकडीवर. गोगाबाबा टेकडी थोडंच पुढे आल्यावर इथून मला एंट्री द्यावं लागते. इथं काही फीस वगैरे काही द्यावं लागत नाही. रविवार होता, आज रविवारमुळे आज फ्री आहे. इथून पुढे बाहेर चला म्हटलं, आमची ट्रॅकिंग इथून स्टार्ट होती. मित्रांनो, गेटापासून तुम्ही थोडंसं समोर गेल्यानंतर तुमची इथून पावटी ट्रॅकिंग सुरू होते. ट्रॅकिंगमध्ये मित्रांनो खूप अडचणी आहे. पाणी असला तर पाय सटकायची भीती वगैरे खूप असते, त्यामुळे सर्वांनी याची दक्षता घ्यावी. तर चला मित्रांनो, आपण आपली ट्रॅकिंग सुरू करू. थोडंसं पुढे आल्यावर मला सुद्धा दम लागला, कारण उंचीवर 70 डिग्रीच्या उंचीवर त्याचे दगड होते. दगडामध्ये ते पायऱ्या कोरलेल्या होत्या. पायऱ्या कोरलेल्या पण नव्हत्या, चालू जे तयार झालेल्या होत्या, काही दगडांना रचलेल्या होत्या. रस्ता खूप, आम्ही जसं धारेश्वर तुम्ही बघितलं असाल तिथे कसा रस्ता आहे, कुठं तसा रस्ता याला आहे. चढण्यासाठी खूप त्रास होतो. म्हणजे हरिहरगड आहे का त्यासारखाच टेकडी आहे. इथे थोडं वर आल्यानंतर तुम्ही मागं बघू शकता मित्रांनो. मागं आपल्या किती हा वरचा गड वरून दिसत नाही, गड दिसत नाही. अजून टेकडी आहे ती छोटीशी, गडासारखी उंचीची आहे. म्हणाला ते नाव फक्त त्याचं टेकडी आहे. तर ठीक आहे, आपण चालू पुढे आता. बघा मित्रांनो, मागचा ब्लॉग किती भयान दिसतोय. मित्रांनो, फोन इथं काय झालं होतं मित्रांनो, माझा फोन पडला होता, स्टँडवरून फोन विसरला होता, त्यामुळे क्लिअर करून घेतला. ठीक आहे, फोन काय प्रॉब्लेम नाही आता. तर चला ठीक आहे. जेवढं वर जातो आहे जेवढं अवघड होत जातं आहे. चला, काही छोट्या गोष्टी काही नजरअंदाज करावं लागतात. बघू शकता मित्रांनो, किती खाली गेलं. जर पाय सटकला मित्रांनो, पाय सटकला म्हणजे खाली तुमची खेर नाही. थोडं वरती आलेलो आहे आपण आता. तरी परत फोन पडला. आपला भगवा दिसतोय का बघा. मित्रांनो, आता 2 वेळा फोन पडतात बघा. आता पडला ना, आता एक ब्लॉग बंद. हो, 2 वेळा फोन पडला. इथपर्यंत तर मी पूर्ण बोललो. बॅग लटकून घेऊन मित्रांनो इथं नाही का खाली नाही का बघा काय झालं. या म्हशी असतात का, म्हशी आरडल्या आणि मी इथं एकटाच आहे. आणि मला म्हशीचा आवाज आला. मला वाटलं कोणतं एखाद्या चित नाही, बिबट्या आला काय असं वाटलं. बिबट्या आहे असं वाटलं. आपण चाललो तर दुसऱ्या रस्त्याने बघा. चांगला रस्ता त्याला सोडून दुसऱ्या रस्त्याने चाललो. रस्त्याची खूप अडचणी मित्रांनो, असं दगडावरून काढावं लागते. बघू शकता. मित्रांनो, टेकडीवर यायच्या टायमाला तुम्हाला फक्त पाय कुठे घसरेल काय यायचं नाही, याचा चांगला अंदाज ठेवायचा आहे. कारण का काय होईल सांगता येत नाही.
थोडं समोर आलं नाही का मला माझा पाय नाही का माझा पाय पण सटकलेला होता. आता क्लिअर आहे. आता वरती इथं नाही का माझा पाय सटकलेला होता. मी तर पाणी किती चालू असतं. मागून जो माणूस आला खूप मजा आली. माणूस येतो त्यांना मला बघितलं. तर त्याच्या समोर माझी पण बेइज्जत झाली. तर ठीक आहे पुढे चालू आपण आता. थोडा आता नाही का 90 डिग्रीज असे पायऱ्या होत जातं याच्या. आता काही नाही. आता सोपं रस्ता सापडला आपल्याला. पुढे विचारून घ्या आपण. कुठं कुठं असे रस्ते आहे ना की तिथे चढा का न चढा असा विचार करतो माणूस आणि नाही इलाजाने तिथे चढावं लागतं. इथं बघा धरून धरून चढावं लागतं. हे तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. धरून धरून चढणं पडतं तर अर्ध्यामध्ये आलो आहे. मित्रांनो आता नाही का अर्ध्यावरती आलो आहे. जवळ आला आहे आता. अर्ध्यापेक्षा जास्त चढू आहे आता. गड छोटी तिकडे आहे. खूप अवघड आहे. एकूण पण रस्ता आहे का? एकूण पण रस्ता आहे म्हणत्या. चला मग इकूनच जाऊ. एकूण छोटा आहे मित्रांनो. इथून जरसं असंच आहे. खाली बघू शकता. खाली गेलो म्हणजे गेलो. छोटीशी पाऊलवाटी एकूण आणि तिकडे चढत होती पण असं जायचं आहे. दुरून आहे पण जरा जास्त काही आहे नाही. पुढे आपले मित्र आहे बघू शकता. आपल्यावर हल्ला न करू. मित्रांनो आपले नाही का डॉगी मित्र भेटले ते म्हणून थोडंफार मागं थांबावं लागलं. नंतर त्यांच्या हाती लागला नसतो का. दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो पण तिथून काही जमलं नाही मित्रांनो. खूप उंच होतं ते त्यामुळे शॉर्टकट मारला. एकूण पण थोडं अवघडच वाटतं आहे पण काही नाही. टेकडी आली जवळ. चला जास्त वेळ घातला ना. दिसली मित्रांनो तिकडे दिसली. मित्रांनो आपल्यासाठी एक बेस्ट ऑप्शन सापडली व्हिडिओ घेऊन आला. आता कुठे एखाद्या टेकडीवर आलो आहे. ड्रोन कधी असतं ना मित्रांनो. ड्रोननं एकदम भारी ब्ल्यू आला असता. इथं पण आपल्याला ड्रोन नाही आहे. जे काय मोबाईलनं चालू आहे ठीक आहे. मोबाईलनं जेवढं दाखवायचा प्रयत्न करू तेवढं दाखवतो मी तुम्हाला. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि ही आपली टेकडी आलो आहे. मित्रांनो याच टायमाला कुत्र्याला ना वानराला माकडाला कोणालाच काही तुमच्याजवळ खायचं असं देऊ नका. कारण तुम्ही खायला देशाल तुम्ही गेल्यानंतर मग दुसऱ्या पर्यटनाला त्रास देईन. मित्रांनो त्या खाल्या याच्यावरून वर आल्यावर तरी पण थोडंफार अवघड रस्ता सापडतोच आपल्याला. काही नाही एवढं अवघड नाही आहे. मित्रांनो कधीही कुठेही जायचं टायमाला पाय सटकणार नाही याचा अंदाज घ्यायचा माणसाने. कारण नाही का मी माझे बरेच ठिकाणी पाय सटले आणि बूट पण चोपडा झालेला होता. त्यामुळे काही चालण्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आला.
थोडं अवघड होतं मित्रांनो. हा पण ते येतो आणि हे जनावर बघा कसे आहेत, एवढ्यावर कसे आहेत असं बिचारे. मित्रांनो फायनली आपण आता वरती आलेलो आहे टेकडीवर. आपली ट्रॅकिंग पूर्ण झाली इथपर्यंत. मग बघू शकता ही टेकडी, टेकडीवरचं मंदिर आहे. बोटाचे शूज सुटले होते म्हणून शूज बांधतोय. हा टेकडीवरून बघण्याचा नजारा आहे मित्रांनो. मित्रांनो ही जी टेकडी आहे या टेकडीचं नाव आहे गोगा बाबा हिल. गोगा बाबा हिल हे दर्शन घेऊन मित्रांनो तर गोगा बाबाचे एन्जॉय करू. फोटो ते ठेवले त्याची टेकडी आहे. मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल तर ही टेकडी तुम्हाला औरंगाबादपासून 5-6 किलोमीटर दूर आहे. तुम्ही ॲटोने किंवा ॲटो करून किंवा टॅक्सी करून सुद्धा येऊ शकता. तुमच्याकडे गाडी स्कूटी किरायानं घेऊन देखील येऊ शकता. मित्रांनो इथं गोगा बाबाचा फोटो वगैरे ठेवलेला आहे. वर्ध्याचं मंदिर बांधलेलं आहे. मित्रांनो आपण दर्शन करून बाहेर थोडा आता एन्जॉय करू. मित्रांनो दर्शन वगैरे झालं. इथे बसू आपण. आता थोडीफार हवा लागते. तिकडे हवा पण नव्हती. जसं वरती आलो तसं हवा लागते. आज रविवार होता मित्रांनो. संभाजीनगरमध्ये 9-10 किलोमीटरच्या अंतरावर असलेली टेकडी हनुमान टेकडी आणि बोलगावा टेकडी. तुम्हाला भरपूर टेकड्या बघायला मिळते मित्रांनो. मागं इकडे बघा एक हनुमान टेकडी दिसते का. इकडे जर पाहिलं मित्रांनो तुम्हाला दौलताबादचा किल्ला आणि बांशीची देवी इकडं मागं आहे या साईडला. ती बांशीची देवी तिकडं. तर मित्रांनो मोकळा एन्जॉय केला मस्तपैकी. येतं बसलो होतो पडला फोन मित्रांनो आता घरांची वेळ झाली. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो फुल सपोर्ट करा.
आपलं नवीन चॅनल आहे, नवीन चॅनलला फुल सपोर्ट करा. असेच ब्लॉग मला बघायला मिळतील. सो थँक्यू, धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.